मामाचं गाव आणि अशा बऱ्याच आठवणी. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की मी गावाकडे आले आहे. तर हा थोडासा उशीर झाला मला हा व्लॉग टाकायला, तर इट्स ओके. मग सकाळी लवकर पहाटे उठलो आम्ही, आमचं सगळं आवरलं केलं आणि मंदिराकडे आलो. मारुतीरायाचा जन्म होता, फुलं टाकण्यासाठी. मग सगळेजण आम्ही अरुणाचा मंदिरात गर्दीत उभारलो होतो. मग फुलं वगैरे टाकली, मारुतीरायाचा जन्म झाला यथासांग. आरती झाली. आरती झाल्यानंतर आम्ही दर्शनासाठी बारीने असं आतमध्ये गेलो. दर्शन झालं व्यवस्थित मस्त असं. विधीला मी पहिल्यांदाच घेऊन आलते मामाकडे, त्यामुळे तिला खूप अशी एक्साइटमेंट होती सगळं बघून. जे जे आहे, जे जेला पाया पडायचं. मग ती अशी मंदिरामध्ये तिचं तिचं ती एन्जॉय करत होती. मम्मा जय 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 जय. मग ती काय तिचं आजीचं एकदम मस्त चाललं होतं. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो, प्रसाद वगैरे घेतला आणि लगेच घराकडे निघालो, कारण नंतर पण सगळ्यांची कामं राहिली होते ते त्यांना करायचे होते. तर अशी होती ही माझी गावाकडची सकाळ. मग अशी मस्त माझी चिमण्यांच्या किलबिलाटमध्ये सकाळ होती, मस्त अशी छान. आपल्याकडे कसं असतं, सण असला की पुरणपोळी ही झालीच पाहिजे. मग काय, सण असो, कुठलं फंक्शन असो किंवा एखादं सुखद कार्य असो किंवा गावची जत्रा असो, पुरणपोळी तर पाहिजेच हो. पुरणपोळी या दोघी करत होत्या तोपर्यंत मी आपलं मजेत मस्तपैकी त्यांच्यावर गप्पा मारत होते, सगळ्यांबरोबर एन्जॉय करत होते. आणि काय त्यानंतर या दोघींचं चाललं होतं बाहेर खेळायचं. हे खेळत होते, अण्णा भेटले त्यांना असं. तुम्ही म्हणायचे कसे आहेत तुम्ही, बरे आहेत का असं म्हणाला आहे ह्याच्यात म्हणा, ह्याच्यात तुम्ही म्हणायचे कसे आहेत तुम्ही, बरे आहेत का असं म्हणाला आहे ह्याच्यात म्हणा, ह्याच्यात म्हणा कसे तुम्ही बरे आहेत का? अहो इकडे तेवढे सगळे पोळे होस्तोर जायचं नाही. इकडे बघून. लहानपणीच्या इकडच्या तिकडच्या हे विधीला परत मामाने तिला खेळणं आणलं होतं बबल्सचं. मॅडमला बबल्स पण इथं भेटले. जाऊन त्यांनी फक्त खेळण्यावर, एकाच खेळण्यावर हात ठेवला बबल्सवर, ह्या एलिफंटसारख्या. अरे काय यार, झालं तर मज्जा एकदम. तिचं काय खुश एकदम, इकडे तिकडे पळत होती, मस्त चाललं होतं एन्जॉय. त्या आजीला खवळायची, करायची, यायची असं लाडीगोडी मस्त एन्जॉय. आणि काय मॅडमला बघा, स्वतःच्या चप्पल्स सँडल्स असताना सुद्धा तिला मोठ्या चप्पल्स घालायच्या होत्या. असा टाईम निघून गेला की लगेच चहाचा टाईम झाला. ओके, गावाकडचा चहा पिलो, तेवढ्यात मावशी आली, म्हणजेच विजीची आजी आली. ती आजी वाटत नाही आहे पण तिची, माझी मावशी आहे ती. झालं मग काय, सगळ्यांनी आवरलं केलं आणि नंतर मग मंदिरात गेलो. नाना आल्यावर आम्हाला मंदिरात मारुतीरायाला तोरण वगैरे बांधलं आणि मंदिर हे अशा प्रकारे सजलेलं होतं मस्त लाईटिंगने वगैरे. सगळीकडे एकच गडबड चालली होती शिरणी वाटायला करायला. मग आम्ही आतमध्ये गेलो, मारुतीरायाचं दर्शन घेतलं, तोरण वगैरे बांधलं. आणि तिथली एक प्रथा आहे की कळसावरून बाळाला असं टाकायचं, काय म्हणतात त्याला काय माहिती. मग विधीला ते दिलं तिथं आणि असं एक खाली घेतलं त्या बाबांनी. हे असं आमच्या वेळेस आहे असं नव्हता, हे खूप इझी झालं आहे आत्ता. आणि आमच्या वेळेस असं असं टाकून द्यायचे, झेलायचे एका याच्यामध्ये, कपड्यामध्ये. आणि मग काय घरी आलो, मामा आला नव्हता मंदिरात, त्याच्याबरोबर फोटो वगैरे काढले. आणि हां, हे रात्री एकदम असं एन्जॉय करण्यासारखं, पालखीच्या समोर लहान लेकरांना मस्तपैकी. त्यातलं एक माकड हे विधीला असं ये म्हणत होतं, पण काही विधी गेली नाही त्याच्याकडे, खूप घाबरत होती. मस्त होतं. दिवसही कसा गेला कळला नाही त्या दिवशी आणि रात्रही कशी गेली कळली नाही. मग काय पालखी आली, पालखीच्या पाया वगैरे पडलो. आणि हा माझा 4 वर्षानंतरचा अनुभव होता, तर खूप मस्त वाटलं मला.